नमस्कार मंडळी, एका ताटामध्ये 1 वाटी धने घेतलेले आहेत, अर्धी वाटी जिरं घ्यायचं आणि त्यानंतर सुक्या मिरच्या आहेत ते 20 घेतलेल्या आहेत, तमालपत्र 5 ते 6 घ्यायची, दालचिनीचे स्टिक आहे ते 2 किंवा 3 घ्यायचे आहेत. या ठिकाणी 1 चमचा भरून काळी मिरी घेतलेली आहेत, 20 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर शहाजिरे 1 चमचा घ्यायचे आणि त्यानंतर स्टार फूल 2 आहेत किंवा 3 घेतले तरी सुद्धा चालेल. 4 मोठी विलायची आहे ती घ्यायची आणि जायफळ घ्यायचं. 15 या ठिकाणी हिरव्या विलायच्या घ्यायच्या आहेत आणि हे व्यवस्थित मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर 1 चमचा खसखस घेतलेली आहे आणि 4 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे. एका पॅन मध्ये हा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, करपवायचा नाहीये. सुगंध पसरेपर्यंत हा मसाला छान असा भाजून घेतलेला आहे. पाहू शकता, थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आणि सुकं खोबरं आणि जे खसखस आहे ती वेगळी भाजायची आहे. या पद्धतीनं ती सुद्धा जास्त करपवायची नाही आणि जो मसाला आपण भाजून घेतलाय त्यावरतीच हा खोबरं आणि खसखस आहे ते काढून घ्यायची. थंड झाल्यानंतर एका मिक्सर जार मध्ये टाकून व्यवस्थित ह्याची पूड बनवून घ्यायची आहे या पद्धतीनं. त्यानंतर 2 चमचे सुंठ पावडर आणि 2 चमचे हळद घालायची. कसुरी मेथी आहे ते 2 चमचे घालायची आणि 2 चमचे मीठ घालायचं आहे. हे सर्व आहे ते व्यवस्थित असं मिक्स करायचं. ह्या बाकीच्या जी वस्तू मी दाखवल्या ह्या भाजायची गरज नाहीये. आता हा एकजीव अगदी झालेला आहे, तर हा आपला घरगुती पद्धतीनं बनवलेला किचन किंग मसाला तयार झालेला आहे. नक्की एकदा तुम्ही ट्राय करा.